आज 8 मार्च इंटरनॅशनल वुमन्स डे आणि परस्त्री माते समान आपल्या राजांची शिकवण आणि ती जपत असताना भैरवनाथ 11 क्रिकेट संघ केलवली मी पूजाताई यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच नितीनला मिळतीये. वेल बोल्ड नितीन 15 धावा आपल्या टीम साठी वाचवल्या. कॅमेरामॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडा कॅमेरा फिरवायचा स्टेज मध्ये. मी केलवली टीम मी समाधान दादाला विनंती करतो आज वुमन्स डे च्या निमित्ताने आपण पूजाताई यांचं स्वागत करूया, सन्मान करूया. मी कॉमेंट्री कॅमेरामॅन प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्लीज फोकस करो, कारण की अशा प्रकारच्या गोष्टी खूप कमी पाहायला मिळतात. आज इंटरनॅशनल वुमन्स डे असल्या कारणाने ताईंची उपस्थिती आपल्याला लाभली आणि त्यांचं खऱ्या अर्थाने स्वागत आपण करतोय. सचिन दादा यांच्या हस्ते शॉल आणि समाधानजी दिसले यांच्या हस्ते आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करूया. भैरवनाथ क्रिकेट संघ केलवली ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या मेंटरशिप खाली ज्यांच्या लीडरशिप खाली घडतोय जितू दादा यांच्या त्या धर्मपत्नी आहेत. ताई तुम्ही आलात आम्हाला खूप चांगलं वाटलं, कारण की वुमन्स डे च्या निमित्ताने आम्हाला सुद्धा सन्मान करायला मिळाला. चला टॉस साठी यायचंय अत्तरगाव टीम त्यांच्या समोर कुंभिवली. मी पूजाताईंना विनंती करतो त्यांच्या हस्ते आपण टॉस करूया. शैलेशजी लबडे युवा उद्योजक कुंभिवली यांना मी विनंती करेल की कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय, स्टेज वरती यायचंय. तुमचंही स्वागत. त्यांच्या समोर रोहितजी पाटील. सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की लगेच टॉस बॉक्स मध्ये या, कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. अत्तरगाव टीमने टॉस जिंकला. तुमचा निर्णय अत्तरगाव टीम. शिवम लोभी बीड वरून आलेले उत्कृष्ट कॉमेंटेटर आपल्याला लाभलेत. मी शिवमला विनंती करेल की या सेकंड पहिल्या इनिंगचा खेळ जेव्हा चालू असेल आम्हाला तुमचा आवाज ऐकायचा आहे. ओव्हर टू शिवम. जिथे मॅच रंगणार आहे विनर वर्सेस विनर. एका बाजूला अत्तरगाव त्यांच्या समोर कुंभिवली. तर आपण पाहताय भावी आमदार चषक 2024 केलवलीकरांनी उभारलेली भव्य दिव्य अशी शृंखला आदरणीय नितीनदादा सावंत यांच्या संकल्पनेला अनुसरून उभारलेली आपण भव्य दिव्य शृंखला आपण पाहतोय. भावी आमदार चषक मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. मॅच नंबर 1 सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपण पाहतोय. कुंभिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये अत्तरगाव. वन द टॉस टीम अत्तरगाव अँड सिलेक्टेड द फील्ड फर्स्ट. प्रथम बॅटिंग करावी लागल्या मॅच मध्ये कुंभिवली टीमला. दोनही संघांना एक एक सामना जिंकलाय. क्रिकेटच्या पटलावरती यश मिळवणं सोपं असतं, परंतु ते यश निरंतर टिकवणं खूप कठीण असं याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहताय. एक एक सामना जिंकला त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये जात असताना इथे मात्र एका संघाला विजय हवाय आणि इथे मात्र एका संघाचा प्रवास इथपर्यंतच थांबणार या स्पर्धेमध्ये. भावी आमदार चषक 2024 हे नेत्रदीपक आयोजन तुम्ही पाहताय. त्यासाठी आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी कूलरची व्यवस्था करून दिली आमच्या आदरणीय निलेशजी दिसले यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आमच्यासाठी उपलब्ध झालं. त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणातून सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपल्या समोर आहे. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला अत्तरगाव टीमने आणि त्याच नंतर प्रथम बॅटिंग टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. कुंभिवली संघ या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. तीन ओव्हरची मॅच आहे, याकडे आपण लक्ष द्या.
सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आदरणीय संतोषजी जोरकर यांना मी विनंती करतो की या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती आपण आसनस्थ व्हायचंय। भावी आमदार चषक 2024 मध्ये आपलं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत। सचिनजी दिसले यांच्या शुभ हस्ते साई सन्मान केला जाईल। अतिथी देव भव हीच खऱ्या अर्थानं आपली महाराष्ट्राची संस्कृती। या स्पर्धेची मायेची शाल आणि त्यानंतर प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि त्यानंतर एक आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह आपण देत असताना मान्यवरांना पाहतोय। पहिल्याच बॉल वरती सीमा रेषेच्या बाहेर आपण धमाका पाहिलाय 6 धाब्यांकरिता। पहिल्याच बॉल वरती धाब्याचा श्री गणेशा करणारा षटकार। बॉल नंबर 2 धीम्या गतीनं स्विंग अँड मिस, यावेळी व्हेरिएशन केलं। फिंगर रोल करत असताना मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केल्या बॉल वरती डॉट बॉल। इट्स अ डॉट बॉल। डॉट बॉल ला धावसंख्या स्टेबल राहील 6 या धावसंख्येवर। अजिंक्यच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती भव्य षटकार तुम्ही पाहिला। त्यानंतर दुसऱ्या बॉल मध्ये कमबॅक करत असताना रूपचंद हा गोलंदाज आणखी एक चांगला बॉल यार करण्यात एक्झिक्यूट करत असताना मिड ऑफ मध्ये फार चांगली फिल्डिंग। रन मिळालेल्या बॉल वरती फक्त आणि फक्त एक धावसंख्या 1 न पुढे जाते। 7 धावा धाव फलकावरती। 3 बॉलचा खेळ संपलाय। 7 धावा 18 बॉलचा खेळ आणि त्यामध्ये 3 बॉल मध्ये 7 धावा जमवल्या त्या धाव फलकावरती। बॉल नंबर 4 अनबिटेबल, चांगला बॉल टाकलाय अवे फ्रॉम द बॉडी। शरीरापासून हा बॉल दूर ठेवला। लाईन आणि लेंथ आता कंट्रोल मध्ये साकारत असताना रूपचंद पहिला बॉल वरती षटकार जरूर आला। नंतर मागील 3 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात फक्त 1 आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय 4 बॉल मध्ये 7 धावा धाव फलकावरती। ओव्हर पिच बॉल लॉब करत असताना बॉल हवेमध्ये आकाशाला गवसणी क्षेत्ररक्षक जज करतोय कॅच ड्रॉप। पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच। कॅच ड्रॉप जीवनदान मिळत असताना मॅच मध्ये बॅट्समन निवृत्तीला मिळाले जीवनदान या मॅच मध्ये। जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या पटलावरती एखाद्या खेळाडूचा कॅच सुटतो त्यावेळी त्या खेळाडूचा कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं दुबली चावतो। ऍज अ बॅट्समन म्हणून मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप झाल्यानंतर आपल्या बॅट मधील दम दाखवण्यासाठी सुरुवात करेल का फलंदाज यावरती देखील लक्ष। स्लॉट मध्ये बॉल अफलातून फटका सेन्सिबल पुश करत असताना एक्सलंट ड्राइव्ह पाठवला बॉल डीप पॉइंटला सीमा पार डॅश ह्यूज ब्रँडेड चौकार। कम ऑन डीजे। कुंभिवली गावचे युवा उद्योजक रोहितजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हा। ओव्हर नंबर 1 मध्ये धावा तब्बल आल्या धाव फलकावरती 13। परस्त्री माते समान स्त्री ही मराठ्यांची खऱ्या अर्थानं देवता आहे ही 350 वर्षांपूर्वी ओळख दिली राजे शिव छत्रपती शिवरायांनी। एक प्रसंग निश्चित आठवतो। शिवरायांच्या दरबारामध्ये काही महिला नाच करत असतात त्यावेळी शिवराय चोरून तो नाच पाहत असतात। ही गोष्ट राजमाता मासाहेब जिजाऊंना समजते आणि त्यावेळी ते एकच गोष्ट उद्गारतात, राजे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बाया नाचवणारा शिवभाव व्हायचा नाहीये तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बाया वाचवणारा शिवभाव व्हायचा आहे। आणि तिथून जिजाऊंच्या संस्कारानं घडला एक नवा स्वराज्य आणि उभारलं राजे शिवछत्रपती शिवरायांनी हे बहुमूल्य असं स्वराज्य। अनेक मावल्यांनी या स्वराज्यासाठी प्राणाचं बलिदान जरूर दिलं आणि शिवरायांना मिळालेली साथ आपण 350 वर्षानंतर पाहिली। 28 मार्च आपण तिथीनुसार देखील शिवजयंती साजरी करू। शिवरायांच्या जन्मापूर्वी काय परिस्थिती होती याचा उल्लेख मी हे सत्र संपल्यानंतर आपल्यापर्यंत निश्चित पोहोचवेल। ओव्हर नंबर 2 सिद्धेश
पहिलाच बॉल निर्धाव, त्यानंतर दुसरा बॉल देखील योग्य टप्प्यावरती हाताळत असताना सिद्धेश दोन लगातारचे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. दोन बॉल निर्धाव येत आहेत. लिमिटेड ओव्हर क्रिकेट आपण पाहतोय, 3 ओव्हरची मॅच आहे आणि त्या मॅच मध्ये 2 बॉल निर्धाव फेकलेत. बॉल नंबर 3 स्लॉट मध्ये आडवा बॅक हॅमर, लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल, पकडली जाईल कॅच. फलंदाज हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे सॅमी. जबरदस्त गोलंदाजीचा पेश नजरा मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल मध्ये धाबा आल्याच नाही धावफलकावरती, त्याच कारणास्तव आपण धावफलक पाहतोय. 13 आहे धावसंख्येवरती स्टेबल. नवीन फलंदाज प्रसाद. मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग, लोवर फुटटॉस बॉल अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑन मध्ये हलकीशी मिसफिल्डिंग, फंबल पाहायला मिळतोय परंतु त्याचा फायदा घेत नाहीत फलंदाज. रन मिळालेल्या बॉलवरती फक्त 1-1च्या मदतीने धावसंख्या 14 आहे धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती आज आपण पाहतोय. इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये टेस्ट सिरीज देखील मैदानाच्या आतमध्ये आंतरराष्ट्रीय लेवल मध्ये पाहतोय. इंडिया इंग्लंड तिथे देखील इंडिया जवळजवळ 95 धावसंख्येनं पुढे जावते त्या मॅच मध्ये. वेगवान बॉल, दिशा पाहावी लागेल. ऑफिशियल सांगत असताना दिशा खराब आहे, दंडित केल्या बॉल वरती. ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेरून जाणारा बॉल. इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल न धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या 15 आहे धावसंख्येवरती. जबरदस्त साथी स्कोररची भूमिका आजच्या दिवसामध्ये माझ्यासोबत धीरज दादा दिसले यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कमालीची साथी स्कोररची भूमिका. सिद्धेचा बॉल एक्सलेंट कव्हर ड्राइव्ह, गोलीच्या वेगाने बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला, परंतु तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. सर्व काही पाहायला मिळालं या बॉल वरती. फटका तर दमदार होता आणि त्यामध्ये फिल्डिंगचा एफर्ट्स देखील मैदानाच्या आतमध्ये देत असताना फिल्डर डीप पॉइंट मध्ये फिल्डिंग करत असताना डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल स्टॉप केला चांगल्या रीतीनं. रन मिळतील या बॉल वरती. केवळ 1-1च्या मदतीने धावसंख्या 16 आहे धावसंख्येवर. ओव्हर नंबर 2 मिडल ऑर्डरचं षटक या 17 मध्ये आपण पाहतोय आणि कमालीची गोलंदाजी अद्याप तरी सिद्धेशच्या माध्यमातून. आखू टप्प्याचा बॉल व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. बॅटच्या टोला बॉल लागला आणि त्याच कारणास्तव बॉटम एज. क्षेत्ररक्षक देखील थोडासा गडबडला, समजत नाहीये त्याला देखील या बॉल वरती काय नक्की घडलं. हास्यास्पद वातावरण तुम्ही पाहताय आणि त्याच दरम्यान रन मिळालेल्या बॉल वरती केवळ 1. धावसंख्या 17 आहे धावसंख्येवर. आदरणीय बालूजी पवार यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन होते. त्यांचं देखील भावी आमदार चषक मध्ये सहर्ष आणि सरचमय स्वागत. पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल आल्या, जवळजवळ 13 धावा आणि त्यानंतर या षटकामध्ये कमबॅकिंग स्पेल हाताळलं. 17 धावा आहे धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये जबरदस्त गोलंदाजी रोखलं खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी आतकरगाव टीमला. टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग स्वीकारलाय मॅच मध्ये आणि कुंभिवली टीम सर्वप्रथम फिल्डिंग करत असताना मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 13 धावा गेल्या आणि असं वाटलं होतं की जवळजवळ 40-45 पर्यंत पोहोचू शकतो या मॅच मध्ये सहजरित्या तो आतकरगाव संघ. आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ 4 धाव्यांचं षटक हाताळलं गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज सिद्धेश आणि त्यानंतर आता गोलंदाजी मार्क वरती जयेश. मागील मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली बॅट्समन प्रसाद आणि त्याच दरम्यान या मॅच मध्ये आपण पाहतोय मिड विकेट मध्ये अलॉंग द कार्पेट बॉल वेगाने क्षेत्ररक्षक घेतो. एक कंप्लीट वेगाने दुसरीचा प्रयत्न आहे. थ्रो अचूकरित्या फेकू शकला नाही, ऍक्युरेट थ्रो इथे फेकू शकला नाहीये क्षेत्ररक्षकाने. त्याच कारणास्तव रन मिळालेल्या बॉल वरती 2 आणि 2च्या मदतीने 19 धावा धावफलकावरती. धावांसाठी आता संघर्ष इथून चालू ठेवावा लागेल कारण कमालीची गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघ साकारतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं या मॅच मध्ये खूप गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीचं उदाहरण पहिल्या बॉल मध्ये आपण पाहताय.
बॉल नंबर 2 ओव्हर पिच बॉल लॉफ्ट करत असताना व्यवस्थित बॅट वरती आलेला नाहीये इनर एज बॅटची तिथे वेगाने क्षेत्ररक्षक उपस्थित होतोय रन मिळालेल्या बॉल वरती फक्त एकच्या मदतीने आणखीन एक धाव फलकावरती सिंगल डबल्सला प्राधान्य मॅच मध्ये आपण पाहतो आणि त्याच पद्धतीने धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 20 रन स्कोर कार्ड वरती 20 रन स्कोर कार्ड वरती एक विकेट मैदानाच्या बाहेर त्यानंतर कमालीची गोलंदाजी जयेश देखील 2 बॉल मध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या स्लॉगचा षटक आहे आक्रमक अटॅकिंग क्रिकेट या षटकामध्ये तुम्ही पाहत असा बॉल नंबर 3 दांडी गोल केले क्लीन बॉलच्या स्वरूपात माघारी पाठवलंय बॅट्समन निवृत्तीला घ्यावी लागेल या मॅच मध्ये निवृत्ती बॅट्समन हॅज टू डिपार्ट कम ऑन डीजे थँक यू डीजे बॅट्समन नेम प्लीज गणेश 3 बॉलचा अंतिम खेळ बाकी आहे 3 बॉल मध्ये 3 धावा खर्च करत 1 विकेट मिळवलाय गोलंदाजी मार्क वरती मागील मॅचचा हिरो जयेशनं स्लॉट मध्ये बॉल आलेला प्रहार क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून बॅनरला स्पर्श करणारा भेदक षटकार बॉल नंबर 5 यार्कर नेतला मागील बॉलवरती षटकार काउकॉर्नर मध्ये हलकीसे मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा घेत असताना तुम्ही पाहताय धावा मिळतील बॉलवरती जवळजवळ 2 च्या मध्ये महत्त्वाची बाब स्ट्राइक स्वतःकडे ठेवली आहे फलंदाज गणेशनं धावसंख्या 28 अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी आहे मागील 2 बॉल मध्ये 8 धावा आल्या धावफलकावरती त्याच कारणास्तव 28 पर्यंत पोहोचलाय तो या मॅच मध्ये टॉस जिंकून आतकरगाव संघ अंतिम बॉल हॅमर करत असताना क्षेत्ररक्षक जजमेंट चुकीची एक टप्पा घेत बॉल सीमा पार मिस फिल्डिंगच्या साह्याने आल्या 4 धावा 3 षटकांमध्ये धावसंख्या 32 येणारे 18 बॉल 33 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं या मॅच मध्ये टीम आतकरगाव संघानं कुंभिवली संघाच्या विरोधात लक्ष थांबवलं जाईल की लक्ष अगदी सहजरित्या गाठलं जाईल या ऐकूया पुन्हा एकदा नवीन आवाज कमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल साहिल यांना करतोय मी आमंत्रित विनर वर्सेस विनर मैदानात मॅच चालू आहे तिचा पहिल्या इनिंगचा खेळ झालाय बॅटिंग करत असताना अत्तरगाव टीमने 32 धावा बनवल्यात आणि टार्गेट ठेवलंय त्या 33 धाव्यांचा 18 बॉल मध्ये 33 धाव्या हव्यात त्या कुंभिवली टीमला 18 बॉल 33 डिफरन्स बघायला गेले तर 15 धावांचा डिफरन्स आहे मात्र एक पॉवर प्लेची ओव्हर ज्याच्यामध्ये हा डिफरन्स कव्हर करण्याचा प्रयत्न करतील कुंभिवली टीमच्या ओपनिंगची जोडी ज्यांच्यावरती जबाबदारी असेल ही मॅच कव्हर करून नेण्याची त्यांच्या टीमसाठी मेन अंपायरच्या भूमिकेत होरलेचे अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतात
ओके, खरिवलीचे अंपायर्स आहेत आणि त्यांच्या समवेत जितूजी दिसले. केलवली क्रिकेटसाठी ज्यांचं योगदान 100% एफर्ट्स 100% योगदान ज्यांच्या माध्यमातून नेहमी दिलं जातं. जितू दादा अंपायरच्या भूमिकेत, स्क्वेअर लेग अंपायर आणि मेन अंपायरच्या भूमिकेत खरिवलीचे या सचिन जी आपल्याला पाहायला मिळतात. सचिन सर सचिनजी दाभोलकर मेन अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. खरिवली आणि काल आपल्याला जे मेन अंपायर्स लाभले होते खालापूर तालुक्यातील रिव्हर्स स्वीपचा बादशाह अविनाशजी पालांडे, घोडोलीचे सुपुत्र. आता वेगळी रणनीती विशाल पासून सुरुवात केली आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये थोडस टॅक्टिक्स मध्ये चेंज केलंय. विशालला पहिली ओव्हर दिली आहे. स्ट्राइक रेट वरती रूपचंद सेकंड इनिंगला होते सुरुवात. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बीट झालाय. पहिला बॉल निर्धाव येतोय. आंतरगाव टीम अशा प्रकारचे निर्धाव चेंडू त्यांना हवेत जर जिंकायचा असेल भावी आमदार चषक 2024. आता 17 बॉल मध्ये 33 धावा. 17 बॉल 33 टू विन. पॉवर प्ले ची ओव्हर चालू आहे. पहिला चेंडू निर्धाव जरूर खेळला. दुसरा बॉल स्लॉट मध्ये लॉंगॉनच्या दिशेला निवृत्ती बॉल पर्यंत पोहोचणार का? हो, दर्जेदार खेळाडू, दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. संघाचा कर्णधार घेतोय झेल. रूपचंदच्या पारीचा होतोय अंत. पहिली विकेट जातीये ती शेडोली टीमची. ओव्हर टू सॅमी डी. नितीन दादा सावंत यांचा संगीत लावायचं आहे, गाणं लावायचं आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव ज्याच्यामध्ये एक रूपचंदची विकेट मिळाली आहे. गोलंदाजी विशाल. 33 टार्गेट विशाल बनवण्याचा प्रयत्न करतोय हा विशाल. नवीन बॅट्समन मैदानात गेलाय रूपचंदची जागा घेण्यासाठी. 1 डाऊनच्या भूमिकेत शिवम. 1 डाऊन. माझ्या समवेत ही शृंखला लाईव्ह घेतलेली केटीसी चॅनल.
अजूनही पहिल्या धावेची वाट बघतोय तो शेडोली टीम. वर पिच बॉल पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर. लगातार 3 चेंडू निर्धाव. याच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा आहे विशाल कडून पहिल्या ओव्हर मध्ये. यासाठीच पहिल्या षटक वर विश्वास दाखवला विशाल वरती. आणि विशाल आता मात्र अत्तरगावचा ब्रँड दाखवतोय गोलंदाजी मध्ये. बॅटिंग करत असताना सुद्धा चांगली कामगिरी केली. शेवटच्या ओव्हर मध्ये 2 षटकार 1 चौकार ठोकला होता विशाल. यावेळेला गतीमध्ये बीट केलंय. लेंथ चेंज केली. अजून एक चेंडू निर्धाव. पहिले 4 बॉल काय घडले ते आले निर्धाव. 1 विकेट ज्यामध्ये मिळवले. आमच्या समवेत व्यासपीठावरती आपल्याला लाभलेत खालापूर तालुक्यातील क्रिकेटवरती नितांत प्रेम, क्रिकेटची सेवा आणि अंजरूंचं नाव क्रिकेटच्या पतलावरती ज्यांनी ठेवलंय ते संतोष दादा जोरकर. त्यांचं मी स्वागत करतो. लोअर बुल टॉस. विकेटची संधी आहे. यष्टिरक्षक चुकी करणार नाहीये. 5 बॉल मध्ये 2 विकेट आणि एकही धाव खर्च केलेली नाहीये गोलंदाजाने. ओव्हर टू सॅमी डीजे. बॅट्समनचं नाव मला माहिती नाहीये. अनिकेत 2 डाऊनच्या भूमिकेत अनिकेत गेलाय. पहिल्या 5 बॉल वरती एकही धाव बनलेली नाहीये कुंभली टीम साठी. विशाल मेडन ओव्हर या टुर्नामेंटची मेडन ओव्हर आजच्या दिवसातील मी बघणारे पहिली मेडन ओव्हर टाकली ते विशालने. 18 बॉल मध्ये 33 समीकरण बदललंय. 12 बॉल मध्ये 33. आता जे गाणं आपण सर्वांनी ऐकलं नितीन दादा यांच्या नावामध्ये, त्यांच्या नावामध्ये नाही तर त्यांच्या कामामध्ये सुद्धा दम आहे. आणि दम आता आपण कर्जत खालापूर दोन्ही तालुक्यांमध्ये बघतोय. त्यांच्या नावाची लहर आपल्याला पाहायला मिळतीये. दोन्ही तालुक्यातील युवकांमध्ये त्यांचा क्रेज आपल्याला जे पाहायला मिळते. आणि त्यांनी ते निर्माण केले स्वतःच्या नेतृत्वाने, त्यांच्या कार्याने. सर्व गोष्टींवरती त्यांचं प्रेम, क्रिकेट कबड्डी असो भजन असो सर्व गोष्टींवरती त्यांचं प्रेम आणि ते प्रेम नेहमी ते दाखवतात. सर्वांचे लाडके त्याचमुळे ते झालेत. आणि दादा यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. घोडोली टीमचा कर्णधार मी विनंती करेन, वावे टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहे. कुणाला मी विनंती करेल तुमच्या कर्णधाराला पाठवायचं आहे. फक्त 12 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅचचा. 12 बॉल मध्ये 33 रन हव्यात. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच कुंभिवली टीम साठी जो ठरला होता तो सिद्धेश स्ट्राइक एंड वरती उभा आहे. जर ही मॅच जिंकायची आहे कुंभिवली टीमला तर सिद्धेशला चांगली चमकदार कामगिरी करावी लागेल. 12 बॉल मध्ये बनवावे लागेल 33 धावा. जर नाही बनवल्या तर परत तुमचा खेळ इथे थांबेल आणि तुम्ही बाहेर जाल त्या भावी आमदार चषकाच्या. अशा वेळेला प्रयत्न होणार का? गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन सज्ज झालाय सचिन. क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारे नाव. सचिनचा शॉर्ट बॉल ऑफसाइडच्या दिशेला चेंडू हवेत तिथे नितीन कोणतीही चुकी करणार नाहीये. इम्पॉर्टंट विकेट मिळतीये ती सचिनला पहिल्या बॉल वरती. आपण वळूया सॅमी डीजे. सिद्धेश वरती विश्वास होता तो सिद्धेश पहिल्याच बॉल वरती तंबूत परतलाय. घोडोली टीम तुमचा कॅप्टन लगेच पाठवायचा आहे मैदानात. आतापर्यंत
अत्तरगाव टीमने 7 चेंडू फेकलेत आणि एकही धाव खर्च केलेली नाहीये. कौतुकास्पद गोलंदाजी मैदानात चालू आहे. आता 11 बॉल मध्ये 300च्या सरासरीने खेळायचंय. सचिनचा हा बॉल इन द स्लॉट आउट ऑफ द प्लॉट. सुरुवात केली आहे इनिंग्सला षटकाराने. ओव्हर टू डीजे सॅमी. फलंदाज नवीन बॅटिंगला आलेला त्रिडाऊनच्या भूमिकेत ऋषिकेश कोणतेही दडपण घेत नाहीये. झटपट क्रिकेटमध्ये तुम्ही प्रेशर घेऊ शकत नाही. या जर जिंकायचं असेल तर ऋषिकेश पहिल्या बॉलवरती षटकार ठोकतोय. यावेळेला बॅटची आउटसाइड एज. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. थोडीशी मिसफिल्ड. जर तुम्हाला जिंकायचंय कुंभिवली अत्तरगाव टीम अशा प्रकारच्या मिसफिल्ड तुम्हाला टाळाव्या लागतील. कारण की ऋषिकेश ज्याच्या बॅट मधून षटकार आलाय पुन्हा एकदा त्याला स्ट्राईक मिळाली आहे. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा मिळाल्या. 8 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. 9 बॉल मध्ये 25 रनची गरज. श्रीदत्त क्रिकेट संघ बी कुणाल पिंगळे अँड कंपनी. कुणालची उपस्थिती आता मला दिसतीये मैदानामध्ये. कुणाला विनंती करेल की टॉस साठी यायचं आहे. 9 बॉल 25 धावांची गरज. हा बॉल शॉर्ट बॉल हुक केलाय. शॉर्ट अप फुल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होत होता. चांगल्या पद्धतीने अडवलाय. तिथे स्वतः कर्णधार निवृत्त सज्ज आहे. 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावेने स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 10. माझ्या समवेत धीरज दिसले स्कोररच्या भूमिकेत सकाळपासून चांगली कामगिरी करतोय. केटीसी लाईव्ह आकाश केटीसी लाईव्ह चे आकाश बागडे. शॉर्ट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायर आमच्याकडे वळतात. सचिन सर आमच्याकडे वळतात. वाईड एक्स्ट्राज. या प्रकारच्या एक्स्ट्राची गरज आहे कुंभिवली टीमला. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न कुंभिवली टीमच्या ऋषिकेशचा चालू आहे. 3 चेंडू फेस केले. 10 धावा आपल्या टीम साठी बनवल्यात. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. काम संपलेलं नाहीये. अजूनही 22 धावांची गरज आहे. यावेळेला ओव्हरपिच बॉल चांगला यॉर्कर पाहायला मिळाला. बीट केले ऋषिकेशला या बॉल वरती. घोडोलीचे सागरजी पिंगळे यांच्या आम्ही केलवली भैरवनाथ 11 केलवली टीम कडून आयोजकांकडून सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती करेल की तुम्ही स्टेज मध्ये येऊन बसायचं आहे. श्रीदत्त क्रिकेट संघ घोडोलीचे भावी कर्णधार त्यांच्या नेतृत्वाखाली श्रीदत्त क्रिकेट संघ. ह्या वेळेला दिशाहीन बॉल लेग साइडच्या दिशेने धाव ऑफर करायला हवी होती. जिथे वाईट +1 2 धावा मिळाल्या असत्या. तिथे ओके. अंपायर काय डिसिजन आहे इथून. ओके डॉट बॉल आहे. सॉरी या साइडनी असं वाटलं होतं की एक साइडच्या दिशेने बॉल होता. ओव्हर क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 11. 6 बॉल आणि 22 रनची गरज. सहा बॉल 22 धावा कुंभिवली टीम बनवणार का. ऋषिकेश 3 षटकार 1 चौकार हवा आहे. अशा वेळेला काय घडणार मैदानावरती. 6 बॉल मध्ये येणारे 6 बॉल. मी या समाजांची दिसल्यानं विनंती संकेतजी दिसल्यानं विनंती करतो की सागरजी पिंगळे घोडोलीचे श्रीदत्त क्रिकेट संघ घोडोलीचे भाविक कर्णधार ज्यांचे नेतृत्वाखाली 2017 2019 2024 14 ते 19 20 पर्यंत दमदार काम चालू होतं. दमदार संघ म्हणून ओळखला जाणारा खालापूर तालुक्यातील नंबर 1 संघ श्रीदत्त घोडोली त्याचे ते कर्णधार होते. त्यांचं आपण स्वागत करतोय. घोडोलीचे एक बुलंद आवाज. त्यांचं स्वागत भैरवनाथ 11 केलवली संघातर्फे होत आहे. वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सागर दादा यांचं स्वागत. 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. बनवणार का शेडोली टीम की रोखणार अत्तरगाव.
पुन्हा एकदा नितीनकडे जाणार का? ज्या नितीनने 15 धावा रोखल्या होत्या त्याला त्याच्यावरती विश्वास दाखवणार का? हो, विश्वास दाखवला नितीनवरती. घडोली टीम तुमचा कॅप्टन लगेच पाठवा. मी कुणाला विनंती करतो, वावे टीमचा कर्णधार मागील 2 ओव्हर्स पासून इथे उपस्थित आहे, तुमची वाट बघतोय. घोडोलीचे यंगस्टर्स कुणालच्या नेतृत्वात खेळी खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. श्रीदत्त क्रिकेट संघ बी म्हणून ओळखला जातो. खालापूर तालुक्यामध्ये मागील 2 वर्षांमध्ये स्वतःची नवीन ओळख त्या टीमने बनवले. तो संघ खेळेल वावे टीम सोबत. 6 बॉल 22 रनची गरज. नितीन, ज्या नितीनने 15 धावा रोखल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नितीन गोलंदाजीसाठी सज्ज आहे. राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेटने नितीन सज्ज झालाय. 6 बॉल 22 रनची गरज आहे. पहिलाच बॉल लोअर यॉर्कर पाहायला मिळाला. लोअर फुलटॉस सरळ बॉलरच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव मिळाले. ऋषिकेशला मिळाले स्ट्राईक. 5 बॉल मध्ये 21. हीच संधी आहे ऋषिकेशकडे हिरो बनण्याची. जर तुम्ही 5 बॉल मध्ये 21 बनवल्या, तुमचा संघ पोहोचेल क्वार्टर फायनल मध्ये. फर्स्ट एड बॉक्स मधील जो स्प्रे आहे, रिलीज स्प्रे तुम्ही या मैदानात घेऊन जायचंय. बारा धावा मैदानात आतापर्यंत स्कोर कार्ड होते लावल्या त्या कुंभिले टीमने. 5 बॉल 21. स्लॉट मध्ये पुन्हा एकदा चेंडू होणार का ट्रॅव्हल? हो, झालाय. आउट ऑफ द प्लॉट आलाय ऋषिकेशच्या बॅट मधून. संघर्षाचा षटकार. ओव्हर टू सॅमी डीजे. कर्णधारांना विनंती करेल टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कुणाल त्यांच्या समवेत वावे टीमचा कर्णधार टॉस करून घ्यायचंय लगेच. मी समाधानजी दिसल्याने विनंती करेल टॉस करायचा. सागरजी पिंगळे यांच्या हस्ते टॉस. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण संतोषजी जोरकर यांच्या माध्यमातून करूया. षटकारांतर काय घडलं ते येतो. निर्धाव चेंडू ज्याची गरज होती ती अत्तरगाव टीमला. 18 रन स्कोर काढू ते लागल्या. 3 बॉल मध्ये अजूनही 15 धावांची गरज आहे. या बॉल वरती चौकार षटकार येणं गरजेचं आहे मॅचला लाईव्ह ठेवायचं असेल तर. या वेळेला चेंडू केलाय मिस. डॉट बॉल टाकलाय नितीन या गोलंदाजाने आणि मॅच मध्ये पूर्णतः कब्जा केलाय त्या अत्तरगाव टीमने. आता एक्स्ट्राच ऑफर केल्या नाही तर क्रिकेटच्या मॅथमॅटिक्स नुसार सामना जिंकू शकत नाहीये. पुढची टीम बॅटिंग करत असणारी कुंभिले टीम सामना त्यांच्या रेंज पासून थोडासा बाहेर गेलाय. अशा वेळेला बॉलर जर चुकी करणार नाही, 2 लिगल चेंडू टाकले, जरी 2 षटकार खाल्ले तरी पण अत्तरगाव टीम पुढच्या फेरीमध्ये प्रवेश घेईल. नितीनचा हा बॉल उडवला लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू निवृत्तीच्या डोक्यावरतून आलाय षटकार. मर्द मराठी आहे. गोलंदाज जर थोडा चुकला तर काय घडू शकतं कुंभिले टीम साठी. मात्र 1 लिगल बॉल टाकायचा आहे बॉलरला. ऋषिकेश चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. मात्र जे 2 निर्धाव चेंडू खेळला त्याच्यावरती जर धावून 2-2 धावा केल्या असत्या तर 1 बॉल आता 5-6 धावा आल्या असत्या. त्याच्या विपरीत 1 बॉल मध्ये आता धावा हव्यात 9. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नितीन धावा देणार की रोखणार या 9 धावा. बॉलर साठी सोपं आहे 1 लिगल बॉल टाकायचा. बॅट्समॅन साठी तेवढंच कठीण आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, काहीही घडू शकतं. 1 बॉल मध्ये 9 धावा होताना आपण कित्येक वेळा बघितल्या.
नितीनचा हा बॉल स्लोअर बॉल पुल केलाय, पुल सक्सेसफुल सुद्धा झालाय, मात्र 3 धावेने हारलाय हा कुंभिवली टीम. वेल प्लेड त्यांच्या ऋषिकेशने चांगली कामगिरी केली आपल्या टीम साठी. पहिले जे 7 बॉल निर्धाव खेळलेत ते महाग पडलेत कुंभिवली टीमला. 7 बॉल मध्ये पहिले 0 धावा बनवल्या आणि त्याकरता 2 धावेने सामना हारावा लागलाय त्या कुंभिवली टीमला. हार्ड लक कुंभिवली टीम आणि ऑल द बेस्ट अत्तरगाव. 2 सामने जिंकून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश घेतलाय. आजच्या दिवसातील सकाळचं सत्र गाजवलंय अत्तरगाव टीमने. मी समाधानजी दिसले यांना विनंती करेल, सागरदादाला विनंती करेल टॉस करायचं आहे. संतोषजी जोरकर यांना विनंती करेल टॉस करायचा आहे. टॉस होतोय, वावे टीम त्यांच्या समवेत खेळणार.